विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे आणि शेवटचा टप्पा असल्याने उमेदवार जे ते घरोघरी जाऊन प्रचार करतायत। असेच मनसेचे उमेदवार बंडू कुटे हेही हिंगोली विधानसभेसाठी उमेदवार आहेत आणि ते आता घरोघरी जाऊन प्रचार करतायत। काय सांगाल, सर्वात अगोदर तुमची जेव्हा राज ठाकरेचा हिंगोली दौरा झाला होता त्यांनी उमेदवारी जाहीर केली होती आणि आता प्रचार कसा आहे? साहेबांनी उमेदवारी सर्वात अगोदर सर्व पक्षांच्या अगोदर माझी उमेदवारी जाहीर झाली, तर तेव्हापासून आम्हाला वेळ भेटला भरपूर। आम्ही प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचलो, ग्रामीण भाग पूर्ण झाला। आता शहरात पण मी तर पूर्वीचा शहरात असल्यामुळे शहरात टच आहे आणि सतत नगरसेवक असल्यामुळे वेगवेगळ्या भागात माझी परिचय संबंध सगळे कामं हे सगळ्या गोष्टी आहेत। आणि तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचं झालं तर सत्ताधारी आणि विरोधी या दोघांच्या विरोधात एवढा रोष आहे आणि एवढा संताप आहे जनतेमध्ये, तर त्या संतापाचा उद्रेक म्हणून तुमच्यामध्ये पाहताना भेटत आहे ग्रामीण भागात सगळीकडे शहरी भागात। आणि त्याचा आम्हाला असा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की हे ऑप्शन आम्हाला भेटलंय, नाही तर आम्ही त्या पक्षाला त्या सत्ताधाऱ्या प्रस्थापितांना घराणेशाहीला मतदान करत आलो म्हणत होते। आता ऑप्शन भेटलं, तिसरा पर्याय भेटला आम्हाला। आता आम्ही निश्चितच मनसेलाच मतदान करणार अशी भावना प्रत्येक भागातून व्यक्त होत आहेत। काय ग्रामीण भागातले प्रश्न काय आहेत? प्रचार करताना जे ग्रामीण भागातले मतदार आहेत त्यांचे प्रश्न काय आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय त्यांना आश्वासित करतात? ग्रामीण भागात आपण आता गेल्या अनेक वर्षापासून प्रश्न जसेच तसेच, या सत्ताधाऱ्यांनी फक्त दर्शनी विकास केलाय की एखादा रस्ता करायचा आणि त्याचं ते ॲडव्हर्टायझिंग करायची। आत्ता बी मूलभूत सुविधाचा अभाव आहे, रस्ते नाहीत, नाल्या आहेत, खेडोपाड्यानं ग्रामीण भागात जाताना पाहतो खड्डे, जागोजाग रोडवर खड्डे पडले, काही ठिकाणी तर रोडच नाहीत, काही ठिकाणी विजेचा प्रश्न आहे, विजय नाही। ग्रामीण भागात शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठा विजेचा प्रश्न आहे, शेतमालाला भाव नाही। हे अशा महायुतीचं सरकार म्हणते की आम्ही विकास केला, नाही कुठं मी म्हणतो ना, काही दर्शनी विकास आणि एक समजा एखादी वास्तू बांधायची त्याचा डेमो दाखवायचा आणि त्याचीच ॲडव्हर्टायझिंग करायची असे आहेत। आता बी रस्ते नाही, नाल्या नाहीत, विजेचा प्रश्न आहे, शेतकऱ्याला रात्र बेरात्री जाऊन कुठं डिओ टाकण लागतंय, लाईन जाती 4-5 तास लाईन असती, त्याच्यात 4-5 तास बी भेटत नाही शेतकऱ्यांना। महाविकास आघाडी महायुतीच्या उमेदवाराला काय आव्हान असणार मनसेचं? मनसेचं आव्हान म्हणजे आम्हाला प्रत्येक भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आम्हाला तुम्हाला सांगू का, आत्ता जनसामान्यापर्यंत आम्ही पोहोचलो आणि सर्व गावागावात पोहोचलो, तर तुम्हाला सांगतो की जनता ही आमच्या पाठीशी आहे आणि येणारा विजय हा निश्चितच मनसेचा विजय आहे। राज ठाकरे यांची सभा लागली होती या ठिकाणी, ती सभा रद्द झालेली आहे, दौरा होता त्यांचा। आता दौरा होणार आहे का राज ठाकरेंचा? नाही, राजसाहेबांचा आजच आम्हाला वेळ भेटणार आहे। गेली 5 तारीख होती, परंतु तुमच्या माहितीसाठी संपूर्ण दौरा हा आखण्यात आलेला होता। आता आज आम्हाला कळवणार आहे, तर साहेबांची सभा निश्चित होणार। किती तारखेला सभा होईल? वेळ कमी राहिला, वेळ समजा अंदाजे 17 तारखेला होईल अंदाज। निश्चितच हे होते मनसेचे उमेदवार बंडू कुटे। येणाऱ्या 17 तारखेला येथे राज ठाकरे यांची सभा हिंगोली विधानसभेत होणार असल्याचे त्यांनी सांगितलंय। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।